दरम्यान या निकालाचे पडसाद काय उमटतात त्या संदर्भातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। नार्वेकरांचा निकाल म्हणजे राज्याच्या राजकारणाचा वाटोळ करणारा निकाल आहे। नार्वेकर धृतराष्ट्राच्या भूमिकेत निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचा नार्वेकरांवर हल्लाबोल तर निकालाविरोधात कोर्टात जाण्याचेही संकेत। ते धृतराष्ट्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील। स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे, पक्ष मोडायचे, कायदे तोडायचे, कायदे मोडायचे आणि मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे। माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःचा पदाचा स्वतःच अपमान करून घेता। नार्वेकरांचा आजचा निकाल म्हणजे हास्य जत्रा 2। लोकशाहीचा खून करणाऱ्याला नार्वेकरांनी निर्दोष सोडलंय। नार्वेकर काहीही बोलू द्यात, शरद पवार ही त्यांचीच राष्ट्रवादी आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। सीझन 2 या शतकातला सगळ्यात किरकोळ निर्णय किरकोळ समोर धडधडी दिसतंय, खून केलाय आणि न्यायासनावर बसलेली व्यक्ती त्या खुन्याला निर्दोष सोडते। याला काय निकाला म्हणतात काय? चुलीत घाला तो निकाल तुमचा। 2024 मध्ये लोकशाही आणि संविधान इतिहास जमा होईल। नार्वेकरांच्या निकालावर रोहित पवारांचं ट्विट। कोणाला अपात्र करा ही आमची मागणी नव्हती। नार्वेकरांच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। भुजबळांची निकालावर प्रतिक्रिया। त्याने जो निकाल दिला त्याचं आम्ही स्वागत करतो। मात्र कुठल्याही गटाचा आमदार अपात्र झालेला नाहीये। ठीक आहे ना, आमचंही काय म्हणणं, आमचं काही म्हणणं नाही। मी सकाळी दुपारी पण तुमच्या प्रेसला सांग, कोणाला अपात्र करा अशी आमची मागणी सुद्धा नाही आहे। आम्हाला अपात्र करू नका एवढीच आमची मागणी आहे। अध्यक्षांनी पक्षपात करणं हे धक्कादायक। घटनेची पायमल्ली करत नार्वेकरांकडून आज भारतीय संविधानाचा अपमान। राष्ट्रवादीच्या निकालावर आदित्य ठाकरेंची ही टीका। तर आपण पाहिलं असेल की जो आमच्याबद्दल जो काही घोळ झाला किंवा घोळ केला गेला तसंच इथे पण केला गेलेला आहे। अध्यक्षकर ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना पक्षपात करू शकतात, हे धक्कादायक आहे। लूट चाललेली आहे, महाराष्ट्राची लूट आहे, पक्ष पण लुटले जातात। विधिमंडळ पक्षाच्या आधारावर राजकीय पक्ष देण्याचा निर्णय अयोग्य। अपात्र न करणं हा मध्यम मार्ग। नार्वेकरांच्या निकालावर जयंत पाटलांची टीका। याचा निर्णय दिला आणि पक्ष फक्त विधानसभेच्या सदस्यांच्या जीवावर एखाद्याचा होऊ शकतो, हा नवा प्रकार या निवडणुकीत या निर्णयात दिसतोय। कोणीच अपात्र न करणं हा मध्यम मार्ग स्वीकारलेला दिसतोय। महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळिमा फासणारा निकाल आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल स्क्रिप्टेड। निकालावरून नाना पटोलेंची नार्वेकरांवर ही टीका। नार्वेकरांच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। नार्वेकरांनी कायद्याला धरून निकाल दिला, पण पवार गटाचेही आमदार पात्र, हा अन्याय आहे। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटलांची प्रतिक्रिया। आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। घटनेचं आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य। बिनबुडाची टीका करणं विरोधकांचं काम। नार्वेकरांच्या निकालावर अमृता फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। पण हा निकाल दिलेला आहे आणि जसं तुम्ही म्हटलं नार्वेकरजींनी पण हा निकाल दिलेला आहे। खूप विचार करून न्याय पद्धती विचार करून सगळे विचार करून तो केलेला आहे। मला वाटतं आज जे विरोधक आहेत महाराष्ट्रात त्यांचं कामच आहे बिनबुडाच्या टीका करणं आणि ते करत राहतील।